त्यांची पहिली होळी आहे या घरात. सो त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या आम्ही खाणार आहोत. बघूयात कशा बनतात. आम्हाला घरी सांगण्यात येतं तिघींना पण चपात्या नीट बनवता येत नाही, तर आम्ही आता ट्राय करतोय. आम्हाला चपात्या बनवता येत नाहीत. मला तर अजिबातच येत नाही. एकच नंबर आहे, भारी आहे. नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज आहे होळीचा सण आणि तुम्हाला माहिती आहे होळीला महाराष्ट्रीयन घरांमध्ये काय बनतं ते. तर सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. तर आज आम्ही दोघी जावा म्हणून पुरणपोळी बनवणार आहोत. तर चला तर मग साहित्य आणि कृती बघूयात आणि बघूयात आपलं पुरणपोळी. आज आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहोत युट्यूबवरून वगैरे, म्हणजे इथून तिथून आम्ही थोड्याशा टिप्स घेऊन ही रेसिपी बनवणार आहोत. आम्ही दोघींनी कधी याच्या आधी पुरणपोळ्या बनवल्या नव्हत्या. आता बघू कशा होतात त्या, म्हणजे आम्ही बनवू शकतो की नाही बनवू शकत ते आता कळेल. या व्हिडिओ मध्ये नक्की दिसतील. आणि तुमच्या सासूबाई कुठे आहेत? आमची सासूबाई आराम करतात. ठीक आहे. तर आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे, भिजवून घेतलेली आहे. तर ही 3 पेले चणा डाळ आहे. आम्ही हे माप घेतलेलं आहे. या वाटीने आम्ही सगळं माप घेतलेलं आहे. 3 वाटी, या 3 वाटी आम्ही डाळ घेतलेली आहे. डाळ भिजवलेली आहे आमची चांगली, तुम्ही बघू शकता डाळ चांगली भिजलेली आहे. त्यानंतर 2 वाटी आम्ही इथे गूळ घेतलेला आहे. याच वाटीचं माप आहे. 2 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त गव्हाच्या करायच्या असते, पुरणपोळ्या जर फक्त गव्हाच्या करायच्या असतील तर तुम्ही 3 पेले गव्हाचं पीठ घेऊ शकता. पण जर त्यामध्ये मैदा मिक्स करायचं असेल तर 2 पेले गव्हाचं पीठ आणि 1 पेला मैद्याचं पीठ, असं हे सगळं प्रमाण आम्ही घेतलेलं आहे. त्यानंतर डाळ शिजवण्यासाठी आपण जेवढी वाटी डाळ आहे त्याचं 1 एक्स्ट्रा, त्याच्यापेक्षा 1 जास्त वाटी पाणी घ्यायचं आहे. तर 3 पेले डाळीसाठी आपण इथे 4 पेले पाणी घेतलेलं आहे. तर असं सगळं साहित्य आहे. इथे आम्ही काही अशी सजावट केलेली नाहीये. पटापट आम्हाला उरकायचं आहे. चला तर मग आपण कुकर लावून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. हळद टाकल्यामुळे कसा रंग छान येतो पुरणाला. येलो कलरची आपली पुरणपोळी होते. आणि आता आपण 1 चमचा तूप टाकूया याच्यामध्ये. हे टाकल्यामुळे आपलं जे पुरण आहे ते अगदी मऊसूत आणि पटकन शिजतं. कुकर लावून घेतलेला आहे आपण. आता ह्याच्या 3 ते 4 शिट्या आपल्याला काढायच्या आहेत. जर तुम्ही कच्ची डाळ लावणार असाल तर तुम्हाला 6 ते 7 शिट्या काढाव्या लागतील. आता ही आपली डाळ चांगली भिजलेली आहे, तर आपण 3 ते 4 शिट्यांमध्ये शिजवून घेऊ. जर पोळ्या फसल्या जर पोळ्या फसलं सांगायचं की सासूबाईंची रेसिपी आहे, आमचं काय चुकी नाहीये. आता 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर आता हे आपण मैद्याचं पीठही पुन्हा चाळून घेऊ. जे तुम्ही प्रमाण घेणार आहे डाळीसाठी, ज्या वाटीचं प्रमाण घेणार आहे त्याच वाटीने सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया. आणि हे जे आपलं पीठ आहे ते थोडंसं पिवळसर दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण एका वाटीमध्ये 1 चमचा हळद घे आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून त्याचं हे पाणी बनव आणि ते ह्याच्यामध्ये ओत. थोडंसं पाणी. हळदीचं पाणी केल्यामुळे काय होतं, ती हळद पूर्ण पिठाला लागली जाते. अशीच हळद टाकण्यापेक्षा हळदीचं पाणी करून त्या पिठामध्ये मिक्स करा. आपले जे पीठ आहे त्याच्यामध्ये चमचा आपण तूप टाकूया याच्यामध्ये. पीठ छान मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजे आपलं. आता हे पूर्ण एकत्र करून मळून घेऊया. आणि सुरुवातीला पीठ थोडं आपण घट्ट मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्या पिठाला ना आपल्याला 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे सुरुवातीला मळताना थोडं घट्ट पीठ मळायचं. थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊया.
सासूबाईंची पहिली होळी आहे या घरात. सो त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या आम्ही खाणार आहोत. बघूयात कशा बनतात. आम्हाला घरी सांगण्यात येतं तिघींना पण चपात्या नीट बनवता येत नाही, तर आम्ही आता ट्राय करतोय. आम्हाला चपात्या बनवता येत नाहीत. मला तर अजिबातच येत नाही. तुम्ही पीठ मळताना ते जरा घट्टच मळा, कारण ते आपल्याला 15 ते 20 मिनिटं नंतर भिजत ठेवायचे. जर पातळ वाटत असेल पीठ तर मग त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर गव्हाचं पीठ मिक्स करून थोडंसं असं घट्ट करू शकता. आता तुम्ही इथे बघू शकता ह्या पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे. हां, आता असं एवढं घट्ट झालं पाहिजे. ठीक आहे. त्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं पाण्यात आपण त्याला ठेवूया. हे घट्ट असं बांधून घेऊया आपण त्याला. तर आपलं जे पीठ आहे ते आपण एका कपड्यामध्ये घट्ट बांधून घेतलेला आहे आणि तो कपडा पूर्णपणे, हे पिठाचा जो गोळा आहे तो पूर्णपणे त्या पातेल्यात बुडला पाहिजे एवढं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. तर असं हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता आपली डाळ शिजवून झालेली आहे आणि आता आपण त्याच्यातलं पाणी काढणार आहोत आणि डाळ आणि पाणी अलग अलग करणार आहे. डाळ पूर्ण नितळून घ्या. तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्तपैकी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता हे पीठ मस्तपैकी तयार झालेलं आहे आपलं. बरोबर. आता ते काढून घे. हा, चालेल. मस्त झालं एकदम छानपैकी. हा, असं. छानपैकी झाले. हा, मस्त मस्त. आता आपण पाणी गाळून घेतलेलं आहे. आपली डाळही चांगली सुकलेली आहे, शिजलेली आहे. आता आपण हे पुरण यंत्राच्या साहित्याने पुरण आपण वाटून घेत आहोत. अशा प्रकारे आपलं पुरणही वाटून तयार आहे. त्याच्यानंतर आपण 2 वाटी इथे गूळ घेतलेला आहे. आता हे आपल्याला पुरण शिजवायचं आहे. त्यासाठी आपण एका कढईमध्ये कढई गरम करून घेऊ. आधी वाटलेली डाळ आपण टाकून घेऊ. पुरणामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेऊया. पुरण थोडं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण हा 2 वाटी किसलेला गूळ टाकून घेऊया. आपल्याला पुरण छानपैकी शिजवायचं आहे. जसं जसं गूळ वितळत जाईल तसं तसं आपलं पुरण पातळ होत जाईल. आपलं पुरण चांगलंपणे सुकलेलं आहे. मस्त असं आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे. योग्य प्रमाणात डाळ आणि गूळ आपण घेतलं, त्यामुळे आपलं पुरणही व्यवस्थित सुकलेलं आहे, छान झालेलं आहे. आपलं पीठही आपण भिजवून घेतलं, 15 मिनटं भिजवून ठेवलेलं, ते आता मस्त नरम झालेलं आहे. आता ह्या पिठाचे गोळे करूयात, त्याच्यामध्ये पुरण भरूयात आणि त्याची पोळी लाटूयात. बघूयात आपल्या कशा होतात.
तर मग छोट्या जाऊबाई कसं वाटतंय पुरणपोळ्या मस्त बनवून? वाटतं आम्हाला पुरणपोळी बनवताना. होळीसाठी आम्ही खास पुरणपोळी बनवतोय. तुम्ही नक्की चॅनलला जाऊन बघा ही पुरणपोळी. चला आता आपण लाटायला सुरुवात करूयात. लाटायच्या आधी थोडंसं हाताला तेल लावून घेऊयात. एक पिठाचा छोटासा गोळा घेऊयात. जर तुम्हाला मोठ्या पुरणपोळ्या जमत नसतील तर तुम्ही सुरुवात लहान गोळ्यानेही करू शकता. असं हे गोळा करून त्याची वाटी बनवून घेऊयात छान अशी. आणि त्या वाटीमध्ये मावेल इतकं पुरण आपण पुरणाचाही असा छान गोळा करून घ्यायचा आणि ते पुरण असं ठेवून त्या वाटीला गोल गोल फिरवायचं आणि वाटी बाजूने वरती वरती घ्यायची, जेणेकरून ते पुरण आपोआप आतमध्ये जाईल आणि बाहेर येणार नाहीत. काही वेळेस काही होतं, ही जी आहे वरचं आवरण ते फाटत जातं आणि पुरण बाहेर येतं, त्यामुळे तुमच्या पोळ्या फसतात. असं केल्यामुळे पुरण आतमध्ये लॉक होऊन जातं. असं आपल्याला गोळ्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. पूर्ण असं. आता आपला गोळा पूर्णपणे बंद झालेला आहे. मैद्याच्या पिठात किंवा गव्हाच्या पिठात हा असा घोळवून थोडासा घेऊया, जेणेकरून चिकटणार नाही. आणि पोळी लाटायला सुरुवात करण्याआधी थोडंसं हाताने असं पसरवून घ्या, जेणेकरून जे मधलं पुरण आहे ते पोळीच्या कडांपर्यंत पोहोचेल. एवढं झालं की आपण आता लाटायला सुरुवात करू. अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. मध्ये जास्त जोर द्यायचा नाही. कडेकडेने पोळी लाटत यायचं. वा वा वा, भारी, मस्त. पूर्ण फुगेल, पूर्ण फुगेल. एकच नंबर आहे, भारी आहे.